आणि दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 20 मिनिटाचा टायमर लागणार आहे एका इनिंगसाठी. चला, पंचांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सलामीची जोडी पाठवायची आहे अमरनगर. आणि दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 20 मिनिटाचा टायमर असेल एका इनिंगसाठी. हॅलो, बघा टायमर ऑन आहे. 4 षटकाचे सामने आहे. 4 षटकं 20 मिनिटांमध्ये तुम्हाला संपवायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण बघतायत, आपण अनुभवतायत. खरं तर चेंबूर विभाग म्हटलं तर ट्रॉम्बे कोलीवाडा हा महत्त्वाचा कोलीवाडा. आज या ट्रॉम्बे नगरीमध्ये श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेटचा थरार मात्र आपल्याला बघायला भेटतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. महेंद्र मणी या तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. जलीकट्टू एडिशन जली वाले को आवाज है हेलो. Hello, 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 check. Hello, hello, check. Hello.
hello, hello, check, hello. Hello. Hello, mic check. Hello, hello, hello. Hello, hello, mic check. Hello, mic. Hello, hello, check, hello. Hello, 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 check. हॅलो 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 माईक चेक. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि अमितनी केले षटकार आणि स्वागत. काय दर्जेदार मात्र फलंदाजी अमरनगर गाव. खरं तर तुम्ही हे नाव कधी ऐकलं नसेल, पण आता मात्र या गावाची आगरेकृत मात्र झालेली आहे. बघा, पहिल्या मॅचमध्ये ज्यांनी मात्र माहुल गावाला खरं तर त्यांनी परास्त केलं आणि तदनंतर आता मात्र पुन्हा एकदा विजेच्या दिशेने मात्र मार्गस्थ होत असताना रॉक 11 ट्रॉम्बे कोलीवाडा याच्या बॉलरावरती हल्ला बोल. प्रत्येक चेंडू सीमारेषा पार. धावसंख्या झालेली आहे 26 धावा. राजा अजून एक बॅटची कड. लॉंग स्टॉप रिझनमध्ये मात्र चेंडू चाललाय, जिथं मात्र क्षेत्ररक्षक होते आणि षटकार नंतर सिंगल धाव मात्र काढली जाते. बघा, हे क्रिकेट आहे मित्रांनो. तुम्ही प्रत्येक चेंडू 6च्या 6 चेंडू तुम्ही षटकार मारू शकता, पण जेव्हा तुमचा दिवस असेल, एखादा तुमचा दिवस नसेल, तुम्ही 6च्या 6 चेंडू षटकार मारला जाल तर तसं काय होणार नाही आहे. खरं तर हे कारनामा युवराज सिंगची आठवण तर नक्कीच येते. स्टुअर्ट बोर्ड याला मात्र रात्री झोपसुद्धा आली नव्हती, तसे ते टायमिंगचे षटकार आपल्याला मात्र बघायला भेटले होते.
आता पुन्हा एकदा सिंगल धाव मात्र अर्जित केली जाते. धाव संख्या झपाट्याने वाढत असताना 28 धावा. बघा पहिलं षटक मागडं होतं. अमित यांची बॅट मात्र या ट्रॉम्बेच्या चेरेश्वर मैदानामध्ये थोडीशी मात्र बोलत असताना, आणि क्रिकेट म्हटलं तर बॅट आणि चेंडू बोलायलाच पाहिजे. पुन्हा एकदा ऑनच्या दिशेने मात्र फटका खेळलाय. या महेश, तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. राजा खरं तर अनुभवाची सिदोरी, बरेच वर्ष त्यांनी क्रिकेटची सेवा केली, अजूनही मात्र क्रिकेटची सेवा करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू त्याच्यावरती पुल झालाय. पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. फटक्यामध्ये होते वजन, मिळाल्या धावा. संघाची धावसंख्या पोचते 35च्या घरात. एकदा फलंदाजी आवडली असेल तर अमरनगर गाव जोरदार ताल्या होऊन जाऊन दे मित्रांनो. खरं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये एंट्री झालेली आहे. आज प्रत्येक गाव ग्रामीण क्रिकेट खेळण्यासाठी मात्र उत्सुक आहेत. बघा काही आपण जर विचार केला तर उलव्या नोडमधनं आज संघ मात्र आपल्याला दिसतील. आज या ट्रॉम्बे चिताक्यामधले बरीचशी गावं आहेत ती मात्र आता आपल्याला खेळताना दिसतील. तसेच मात्र या ट्रॉम्बे चिताक्यामधली 2 गाव, एका ठिकाणी अमरनगर गाव, दुसऱ्या ठिकाणी मात्र ट्रॉम्बे कोलीवाडा. चला नेक्स्ट मॅच. खरं तर एक बिग बॅटल मात्र आपल्याला बघायला भेटणार आहे. एका ठिकाणी मुंबई आणि दुसऱ्या ठिकाणी खरं तर उल्वा नोड. असा सामना मात्र आपला भेटीला येणार आहे, तर सज्ज राहायचं आहे. अक्रम मात्र जमिनीला हा गुदगुळ्या करत जाणारा ऑनच्या दिशेने, आणि फर्स्ट टाइम मात्र तिथं क्रिकेटचा एक असा खेळाडू, एक असा क्षेत्ररक्षक फर्स्ट टाइम मात्र या मॅचमध्ये त्यांनी मात्र मिस फिल्डिंग केली. चला नेक्स्ट मॅच. श्याम सुरेंद्र स्मृती शिरवणे गाव अगर आला असेल तर रिपोर्टिंग करायचं आहे. दोन धावा मात्र कंप्लीट झाल्या. अजून एक शॉट ऑफ द डे. बघा बॅकफुटला गेले, बॅटचा पेस ओपन केला आणि इन्साइड आपण असं म्हणूया की चेंडू निघाला डायरेक्ट बाउंड्रीच्या दिशेने. खरं तर अमित आज दर्जेदार मात्र फलंदाजी करत असताना आपल्या गावासाठी खरं तर खेळत असताना आज गाव पण मात्र आपण जर विचार केला तर प्रत्येक विभागामध्ये ग्रामीण क्रिकेट, मग काही शहरी ग्रामीण क्रिकेट मात्र आहे. आज आपल्याला त्याचा थरार मात्र बघायला भेटतोय. आज दत्तनगर संघ पण थोडासा कुठेतरी मात्र चाट पडला असेल की अमरनगर संघ केव्हापासून मात्र खेळायला लागलाय, कारण हा क्रिकेट आहे, केव्हाही मात्र कोणीही खेळू शकतो. आज भन्नाट फॉर्ममध्ये खेळत असताना खोलवर पद्धतीचा चेंडू. खरं तर नवीन पिढी या चेंडूला कोणी खाचा म्हणतात, कोणी बुंदा म्हणतात. आपण सरळ क्रिकेटच्या भाषेमध्ये यॉर्कर पद्धतीचा चेंडू म्हणूया. धावसंख्या झालेली आहे 30, म्हणजे 41 धावा. एक मोठी धावसंख्या मात्र उभारण्यामध्ये सक्सेसफुल झालाय अमरनगर गाव. अमित आणि आसिफ खरं तर दर्जेदार फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये अजून एक मात्र आडव्या बॅटनी फटका खेचलाय, पण तिथं मात्र चितेच्या चपळाईने मात्र किशोरनी अप्रतिम मात्र झेल टिपलाय आणि फलंदाज मात्र बाद झाले. डीजे
नंतर मैदानाच्या आतमध्ये अजून एक मात्र सिक्सर किंग बंटी. खरं तर बंटी राहुल मैदानाच्या आतमध्ये मात्र खेळत असताना नवीन बॅटर. इथं मात्र पुन्हा एकदा आडवा बॅटने काय फटका खेचलाय जोगेंद्र नांदगावकर. जुना आणि जाणता खेळाडू वायडिश मिड विकेटच्या दिशेने मात्र तिथं तैनात आहे. कुठली चुकी नाही आहे बघा. लेजंड क्रिकेट आणि हो इथं मात्र फ्रंट फुटला आले आणि हलक्या हाताने खरं तर ऑन द राईजचा फटका मात्र आणि सिंगल धाव मात्र अर्जित केली आहे. 3 षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला आहे. 43 धावा. खरं तर आपण जर विचार केला तर एक चांगली धावसंख्या मात्र उभारण्यासाठी दोन संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी एक चांगली लढत. दोन्ही संघांनी मात्र एक एक सामना जिंकलाय. एका ठिकाणी व्हाईट आहे दुसऱ्या ठिकाणी मात्र स्काय ब्लू आहे. आता बघायचं आहे व्हाईट जिंकणार आहे का स्काय ब्लू जिंकणार आहे. कोणी जिंका क्रिकेटची जीत मात्र होणार आहे. व्यासपीठावरती खरंच बरेचसे मान्यवर तिथं मात्र उपस्थित आहेत. महेंद्र मणी तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. मागील रविवारी महेंद्र मणी माई मार आहे. खरं तर माईनी चांगली फलंदाजी केली. पहिल्या चेंडूमध्ये माई मार आहे आणि ते सुद्धा मात्र खेळताना दिसणार आहेत उद्या. त्यांचा संघ जल्लीकट्टू संघ हा सुद्धा मात्र उद्या खेळताना दिसणार आहे. आणि पुन्हा एकदा चौथं षटक मात्र घेऊन अनिल कोळी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. खरं तर रॉक 11चा विचार केला तर 40+ 5-6 खेळाडू आहेत आणि युवा खेळाडूचा विचार केला तर फक्त आधी आणि यष्टांच्या मागे जो एक अजून खेळाडू आहे ओमकार आणि कृतिक, हे 3 खेळाडू मात्र युवा आहे आणि बाकी सर्व 40+ खेळाडू आहेत. हो फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. कुठली चुकी नाही आहे. अनिल कोळीनी मात्र पहिल्या चेंडूमध्ये विकेट घेतलाय. मात्र श्याम सुरेंद्र स्मृती शिरवणे चषक शिरवणे संघ अगर इथं दाखल झाला असेल तर आयोजकांशी संपर्क साधा. त्यासमेत दत्तनगर गाव लगेच आपल्याला नाणेफेकी करून घ्यायची आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टननी इथं मात्र रिपोर्टिंग करायची आहे. जसा मात्र षटक संपेल तसं मात्र आपण शिरवणे गाव श्याम सुरेंद्र स्मृती खरं तर हा संघ इथं दाखल झालाय शिरवणे गावातनं. आता त्याचं उलव्या नोड आहे त्या उलव्या नोडमधनं मात्र हा संघ दाखल झालाय. कॅप्टननं मात्र जसा अर्धी इनिंग होईल जशी अर्धी इनिंग होईल तशी मात्र दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. चला दत्तनगर कॅप्टन. हो एक टांग उठा के पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू चालला सीमा लगत. आक्रम मात्र तिथे येत आहेत आणि थोडंसं मात्र टक्कर झाली. थोडीशी चकमक झाली फलंदाज आणि गोलंदाजामध्ये. तिसऱ्या धावेच्या चक्करमध्ये थोडीशी चकमक. धावसंख्या झालेली आहे 45 रन 45 धाबा. चार चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. मागील मॅचचा
जो मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आसिफने मात्र डेडिकेट केला तोच फलंदाज निमेश भोईर. अजून एक काय फटका सजवलाय. ताकदीचा खेळ, टायमिंगचा खेळ. 2 धावा तर नक्कीच असणार आहे. कृतिककडनं झाली चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. थांबवलं जातंय. थोडेसे बाल बचावले या टायमाला. अजून एक 2 धावा. 47 धावा स्कोअर कार्ड वरती आपल्याला एक चांगली धावसंख्या मात्र बघायला भेटते. दत्तनगर संघाचे कॅप्टन फिरोज मस्कर. पुन्हा एकदा मात्र लो फुलटो चेंडू होता. प्ले अँड मिस मात्र ही डिलिव्हरी मात्र बघायला भेटली. आणि अनिल कोळी सध्याच्या घडीला त्यांना माहिती आहे प्रत्येक चेंडू निर्धाव हा किती महत्त्वाचा आहे. आता चेंडू फक्त शिल्लक आहेत. 2 बॉल. या तुम्ही कॅप्टन तिथं बसून घ्या. खुर्च्या आहेत बघा. लगेचच आपण जसा अर्धा इनिंगचा सामना संपेल तसा आपण हां दत्तनगर सागर या. सागर केणी. सागर केणी या. श्याम सुरेंद्र स्मृती शिरवणेगाव हा संघ मात्र इथं दाखल झालाय. चला आता आपण कॉम्बॉक्सकडे जाऊया. तिथं मात्र एक युवा टीम. पुन्हा एकदा खरं तर आज चालले काय. खरं तर सोपे सोपे झेल मात्र तुम्ही सोडतायत. आणि मागील मॅचमध्ये खरं तर किरण पाटीलचा झेल सुटला होता पण तेवढासा मात्र नुकसान झालेलं नाही आहे. शेवटचा चेंडू धावसंख्या झालेली आहे 49. आणि जशी 50 धावा पूर्ण होतील अहमदनगर गाव एकदा जोरदार ताल्या वाजवायच्या आहेत. 49 धावा मात्र झाल्यात. शेवटचा चेंडू आहे. एका ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती अनिल कोळी आणि स्ट्राईकवरती एक युवा फलंदाज. शेवटचा चेंडू आहे. बघायचं काय नंबर येणार आहे. 1 2 3 4 5 6 की नंबर 0. बॅटची कड. एक मोठा फटका का खेळायचा होता पण अहमदनगर गाव एकदा जोरदार ताल्या वाजवून तुमच्या 50 धावा पूर्ण झाल्या. आणि पुन्हा एकदा टार्गेट आहे. तेच म्हणजे मागील मॅच मध्ये जे टार्गेट होतं 51चं टार्गेट पुन्हा एकदा आहे. चला या सागर केणी आणि शिरवणेगावचे कॅप्टन या. शुभमजी या. शुभमजी शुभम पाटील. युवा कैप्टन. खरं तर दिखने में दुबले पतले लेकिन भाई जब बैटिंग करते छक्के मारते बड़े बड़े. नाव अनिकेत आयलाय. जाम लांबशी आयलाय. खरं तर मोरावे माझी सासूरवाडी. तुमचे बाजूचा गाव बरोबर ना. माफ करा कारण मला वाटतं तुम्ही उलव्या नोटचे आहेत पण या सागर केनी या दादा या टॉससाठी या. खरं तर एक युवा खेळाडू. खरं तर गावदेवी असेल शरद स्मृती चषक अशा शरद स्मृती संघाचे एक महत्त्वाचे ऑलराऊंडर. एका ठिकाणी शिरवणे गाव नवी मुंबई आणि दुसऱ्या ठिकाणी दत्तनगर मुंबई. कॉल कोण करतोय. चला काटा थांबायचं. शुभम धन्यवाद. सागर काय म्हणाल. कॉंग्रॅच्युलेशन. नाणेफेकी जिंकलेली आहे आणि पुन्हा एकदा मात्र कॅप्टनशिपचा भार मात्र तुमच्या डोक्यावरती म्हणूया आपण. आणि डोक्यावरती असल्या कारण डोकं तर लावावंच लागणार आहे. काय म्हणाल. सर्वप्रथम आपण ही श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्र मंडळची ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं रंगरूप मात्र कसं आहे आणि या स्पर्धेचं जेव्हा तुम्ही खेळतायत आणि किती उत्कंठा होती आणि कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळत असताना. खरंच या स्पर्धेची आम्ही वाट बघत होतो. आपले या स्पर्धेचे आयोजक आहेत ते सगळे आपले मित्रपरिवारच आहे. खूप चांगलं आयोजन करतात आणि आता या स्पर्धेसाठी एवढ्या बाहेरून टीम आल्या त्यासाठी म्हणजे खूप अभिनंदन त्यांचं. आणि ही स्पर्धा चांगलीच होईल अशी मी हे करतो. प्रतिस्पर्धी मात्र संघ नवी मुंबईचा आहे. टॉस जिंकला जास्त आता प्रश्न विचारणार नाही. निर्णय काय असणार आहे. आम्ही क्षेत्ररक्षण करू. 5 षटकांचे मात्र सामने आहेत आणि क्षेत्ररक्षण निवडल्यानंतर समोरचा संघ सुद्धा बलाढ्य आहे आणि 5 षटकामध्ये किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे.
खरंच शिरोने गाव नावाजलेली टीम आहे तिकडे. तर आम्ही कमीत कमी धावांमध्ये त्यांना कमीत कमी टार्गेट्स द्यायला बघू आता काय गेम जसा होईल तसं खेळू. धन्यवाद. हे होते सागर केनी, दत्तनगर गावचे कॅप्टन होते. या आता शिरोवणे गावचे कॅप्टन आमच्याशी जोडले जात आहेत. प्रथमतः तुम्ही आज नवी मुंबईमधनं मुंबईमध्ये दाखल झाला आणि ग्राउंड बघून तर तुमचं मन अतिशय मात्र एकदम खुश झालं असेल आणि ग्राउंड तर बघितलं आणि ही स्पर्धा मात्र तुम्हाला कशी वाटते? नवी मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये खेळत असताना कसा फरक तुम्हाला जाणवतो? ग्राउंड चांगलाच आहे, आयोजन पण मस्त आहे, चांगला गेल्याचा प्रयत्न करू आम्ही. खरं तर टॉस हारलाय, मनाविरुद्ध गेलाय. नाही बट करू आम्ही. 5 षटकामध्ये तुम्हाला आता फलंदाजी करायची आहे. तुम्ही मॅच बघतायत, हवेचं रुख ऑनच्या दिशेने आहे. तर तुमची प्लेइंग 11 कशी आहे आणि डावकुरे फलंदाज अगर असतील तर थोडासा नुकसान असणार आहे आणि खरं तर राईट हँडच्या फलंदाजासाठी धाव आता जी ही हवेची बाजू आहे ना ती उजव्या जे बॅटर आहेत ना उजव्या हाताचे त्यांना मात्र कारगीर आहेत. आणि कसं वाटलं तुमच्या संघाबद्दल काय म्हणाल आणि कसे गोलंदाज आणि कसे बॅट्समॅन आहेत? आमचे बॅट्समन चांगलेच आहेत, बॉलिंग पण चांगली आहे आमची, चांगलंच करू आम्ही जे काही करू ते. धन्यवाद. हे होते शिरोवणेचे कॅप्टन. तुम्हाला मात्र क्षेत्ररक्षण करायचं आहे. खरं तर न्यूज या प्रकारे आहे, टॉस जिंकल्यानंतर दत्तनगर गावाने मात्र क्षेत्ररक्षण निवडलं आहे आणि शिरोवणे गावाला खरं तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. तिथं मात्र धावांचा पाठलाग मात्र केला जातोय. हॅलो 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 माईक चेक. बघा मी अगोदर सांगितलं रॉक 11 मध्ये आपण जर 8 खेळाडूंचा विचार केला तर 40+ खेळाडू आहेत आणि 3 युवा खेळाडू आहेत. त्यापैकी 2 युवा बॅटर्स सध्याच्या घडीला या 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आहे. स्ट्राईक एंडला आपल्याला फलंदाज रवी मात्र दिसत आहेत आणि नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने मात्र कृतिक कोळी. मात्र हे 2 कोळी बांधव आता ही धावसंख्या चेस करण्यासाठी मात्र इथं दाखल झालेले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी डेडिकेट केला तोच मात्र गोलंदाज आसिफ. हा लो फुलटॉ चेंडू होता, टायमिंग व्यवस्थित जुळलेला नाही आहे पण फटक्यामध्ये होते वजन. तिथं धावा भेटल्या 4 रन आणि मिलाला चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. तिथं मिलाल्या 4 धावा. कारण व्यवस्थित टायमिंग जुळलेलं नाही आहे. अगर व्यवस्थित टायमिंग झालं असतं तर हा चेंडू गेला असता सीमारेषा पलीकडे जिथं 4च्या जागी आपल्याला धावा भेटल्या असत्या 6. अजून एक. खरं तर टायमिंग जुळलेलं नाही आहे. खेळाडू आहे चेंडू खाली आणि काय झेल मात्र पकडलाय. बघा मात्र थोडासा कठीण झेल होता, त्या कठीण झेलला खरं तर सोपं झेल बनवलंय. खरं तर आसिफनी चौकारचं उत्तर मात्र विकेटनी मात्र घेतलंय.
आदेश पाटील सुद्धा हा फटका फसलाय, पण नशिबाची साथ भेटेल का? नक्कीच मात्र नशिबाची साथ मात्र भेटलेली आहे, कारण चेंडू खाली कुठलाही खेळाडू नव्हता. बघा हिमेश भोईर, निमेश भोईर, रमेश भोईर. खरं तर पुन्हा एकदा लो फुटला चेंडू होता, पदाला तर दाखवलं. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू मात्र हो मात्र चेंडूला अडवलं जातं. एकदा क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर जोरदार ताल्या होऊन जाऊ दे. आणि काय थ्रो आहे, आणि इथं काय घडलं? कृतिक कोहली खरं तर जीव धोक्यामध्ये होता. जान हथेली में रखी, ये 3 रन पुरे किए. 3 धावा मात्र पूर्ण केल्या कृतिक कोहली. अगर यष्ट्यांचा वेध अगर चेंडूने घेतला असता तर कृतिक कोहली मला वाटतं गोल्डन डकचा शिकार मात्र ठरले असते, कारण अजूनही एकही चेंडू खेळलेला नाहीये. बॅटची लीडिंग एज. खरं तर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खालीवर राहिला, त्यामुळे प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही आहे. कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर खालीवर राहिला आणि महत्त्वाचे सनी मात्र निधाव चेंडू आलाय. शेवटचा चेंडू आहे. कृतिक कोहली एक महत्त्वाची पारी मात्र तुम्हाला खेळावी लागणार आहे, कारण तुमची स्पर्धा आहे आणि इलाका भी तुम्हारा, धमाका भी तुम्हारा होईल का? काय मात्र फटका सजवलाय बघा. टायमिंग केवढा आहे, फक्त असं पुश केलं आणि म्हणून म्हटलं जातं ना की पुश करा आणि खुश राहा. पुश केल्यानंतर कुठेतरी मात्र मिडविकेटच्या दिशेने हा फटका मात्र चांगला खेळला बघा. फक्त प्लेस केलं, अगर टायमिंग अगर थोडीशी ताकद असली असती तर चेंडू गेला असता सीमारेषा पलीकडे. ही कृतिकची खासियत आहे. टायमिंग मात्र थोडासा मात्र ते कमी करतात, पण ताकदीचा वापर जास्त करतात. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त. पहिल्या षटकानंतर अमरनगर गावाने मात्र धावा 11 धावा, खरं तर 11 धावा खर्च केल्यात अमरनगर या गावानी, आणि ट्रॉम्बे गावानी 11 धावा बनवल्यात. आता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती वय वर्ष 54, 54 ते 55 वर्षाचा हा गोलंदाज. खरं तर त्यांचे 2 पुत्र मात्र खेळताना दिसत आहेत या संघामध्ये. एक बघा शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने आहे आणि एक आपण जर विचार केला तर वाईडिश काऊ कॉर्नर. रमेश भोईर सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर. या गोलंदाजी ट्रॅकवरती खरं तर युवा वर्सेस अनुभव बघायचं आता बाजी कोण मारणार आहे. हो पहिलाच मात्र चेंडू काय फटका खेळलाय, आणि खरं तर बॅकअप मात्र चांगलं होतं, पण हाताला झटका आणि बोटाला चटका नक्कीच लागला असेल. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, जिथं धावा मिळाल्या 4. तर ही मॅच नक्कीच मात्र जिंकण्याचा प्रयत्न करतील, कारण रमेश भोईर यांच्या पहिल्या चेंडूमध्ये मात्र चौकार ठोकलाय. थोडीशी चुकी झाली, थोडीशी नाही जास्त चुकी झाली. क्रिकेटमध्ये चुकीला स्थान नाही आहे, माफी नाही आहे. येणं पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी. थोडंसं दडपण मात्र आलंय रमेश भोईरवरती, पण अनुभव आहे त्यांच्याजवळ, काही होऊ शकतं, कारण तब्बल 30 ते 25 वर्षाचा दांडगा अनुभव या खेळाडूचा मागे. हा काय टायमिंग बेमिसाल. फटक्यामध्ये होते वजन, धावा मिळाले अर्धा डझन. नाव आहे
बघा टायमिंगचा खेळ आहे, क्रिकेट म्हटलं तर टायमिंगचा खेळ. आणि काय टायमिंग षटकार मात्र बघायला भेटला. नाव आहे कृतिक मनोहर कोहली. सध्याच्या घडीला त्याची बॅट मात्र बोलत असताना या कडक उन्हामध्ये. अजून एक या टायमाला फटका फसलाय. खेळाडू आहे पण ताकद एवढी आहे की चेंडू गेला सीमारेषा पार, जिथं धावा मिळाल्या 6. डीजे पत्तर से भले 2 षटकार तुम्ही आम्हाला मारले असतील पण तुमचा विकेट मात्र मी घेईन. रमेश भोईरनी मात्र कमबॅक केलंय. समीकरण आहे मित्रांनो 14 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे आणि 22 धावांची गरज आहे. खरं तर एक षटकार मात्र या मॅचच्या मध्ये आपला आहे आणि तो षटकार मात्र कोण खेचणार त्यासाठी मात्र थोडीशी वाट बघावी लागणार आहे. कारण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये या संघाचा मोरका, या संघाचा सेनापती अनिल कोहली सध्याच्या घडीला बॅटिंग ट्रॅकवर. रॉक 11 खरं तर त्यांच्याच नेतृत्वाखाली स्पर्धा मात्र भरवली गेलेली आहे आणि या स्पर्धेचे मास्टर माइंड अनिल कोहली आणि गोलंदाजी ट्रॅकवरती एक मोठा मास्टर माइंड अर्थातच रमेश भोईर. शेवटचा चेंडू. अजून एक काय मात्र टायमिंग बेमिसाल. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क, जिथं धावा मिळाल्या 6. डीजे ते सर्व खेळाडू आहेत आणि एकामेकाला मात्र प्रेम करणारी ही गावं आहेत. ही मुंबईची गावं आहेत. खरं तर लोकांना प्रश्न पडला असेल यूट्यूबच्या माध्यमातून मुंबईमध्ये गावं कशी, तर मी तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये बरीचशी गावं आहेत. आपण आपल्या इथून स्टार्ट करूया. ट्रॉम्बे गाव आहे, घाटला गाव आहे, देवनार गाव आहे, खरं तर माहुल गाव आहे, आंबापाडा गाव आहे, विष्णुनगर गाव आहे. ही सर्व मात्र मुंबईची चेंबूरची महत्त्वाची गावं आहेत आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये या नावाचा बोलबाला नक्कीच आहे. त्याच्यामध्ये हे नवीन नाव अमरनगर गाव हा सध्याच्या घडीला नवीन संघ मात्र दाखल झालाय. बघा ग्रामीण क्रिकेट मात्र आता आवर्जून आणि जोरदार मात्र हा ग्रामीण क्रिकेटचा थरार सुरू आहे.
निमेश. इथं मात्र आदू कॉम बॉक्सला मानवंदना देणारा हा आलाय दर्जेदार षटकार. अजून एक फटका फसलाय. खेळाडू का अजूनही नाही आहे. इथं मात्र काय घडलं. कॅच सुटल्यानंतर कुठंतरी मात्र फलंदाज मात्र खुश आणि गोलंदाज मात्र नाखुश. संधी तर निर्माण केली होती या गोलंदाजाने, पण त्या संधीचं सोनं मात्र त्या क्षेत्ररक्षकाला करता आलेला नाही आहे. कारण झेल थोडासा कठीण होता, पण चेंडू हातात निसटल्यानंतर जिथं विकेट यायला पाहिजे होती तिथं 2 धावा आल्या. अजून एक मात्र फुलटॉस चेंडू होता. अजून मात्र 2 धावा पूर्ण केल्या आणि विजयाच्या जवळ, विजयाच्या समीप येण्याचा प्रयत्न रॉक 11 मात्र करताना दिसतोय. आता समीकरण एकदमच सोपं झालेलं आहे. 9 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. अजून कोणी जिंकलेला नाही आहे. बघायचं आहे. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. कधीही कायापलट होऊ शकते. पुन्हा एकदा मात्र प्ले अँड मिस. बघा कालची मॅच रात्रीची, खरं तर त्या गोलंदाजाने मॅच पूर्ण पलटी केली. हॅझलवूड काय मात्र गोलंदाजी केली त्या पठ्ठ्याने आणि पूर्णपणे मॅच RCBला मात्र जिंकून दिली. हेच मात्र गोलंदाजाचं मुख्य कारण आहे. प्रमुख अस्त्र मात्र बाहेर काढावे लागणार आहेत. अजून एक परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. मिळाल्या 6 धावा. DJ टक्के ही मॅच रॉक 11ने जिंकलेली आहे. कारण आता चेंडू आहेत 7. चला, आदू यांनी मात्र फलंदाजी करत असताना 21 धावा त्यांनी कुठल्या. अजून एक मात्र वेगवान चेंडू. आता 6 चेंडू आणि 1 धावा. गोलंदाजी मात्र त्या 1 धावा वाचवण्यासाठी खरं तर तारीख मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत आहेत. पण अमरनगरनी मात्र चांगली कामगिरी केली. खरं तर माहुलचा एक संघ मात्र इथं दाखल झाला होता, त्यांना मात्र परास्त केलं आणि इथं मात्र दुसऱ्या मॅचमध्ये मात्र ते परास्त होत आहेत असं आपण म्हणूया. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. विजयी फटका अनिल कोहलीच्या बॅटमध्ये सामना समाप्त. चला आता मॅन ऑफ द मॅच आपण काढूया. आदू पाटील यायचं आहे, त्यांना आपण